सकाळचे 10 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता विस्ताराने. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल. निवडणुकीसाठी 7438 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार. कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. सर्वात जलद आणि अचूक निकाल पहा फक्त जय महाराष्ट्र. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल आहे. अगदी काही वेळातच आता निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सर्वात जलद आणि अचूक निकाल फक्त जय महाराष्ट्रवर पहा. तर राज्यातल्या 4 जिल्ह्यांमधून 4 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. तिथे नेमकं सध्या काय वातावरण आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात. संभाजीनगरमध्ये आधी जाऊयात. आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आता काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. संभाजीनगरमध्ये सध्या काय वातावरण पाहायला मिळतं? नक्कीच कल्याणी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते, त्या उघडण्यात आलेल्या आहे. उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि उमेदवार यांना त्या ईव्हीएम मशीन देखील दाखवण्यात आले. त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं तर मतमोजणीला, प्रत्यक्ष मतमोजणीला जे आहे ती देखील सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर पोस्टर मतदान जे आहे ते मोजले जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनला जी आहे ती सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण प्रक्रियाला जे आहे ते वेग आलेला असणार आहे. कारण आता ईव्हीएम मशीन आणि स्ट्रॉंग रूम जे आहे त्या उघडण्यात आलेल्या आहे. संबंधित अधिकारी देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 63 जिल्हा परिषद सदस्य जे आहे ते आज त्यांचा निकाल येणार आहे. त्याचबरोबर 126 पंचायत समिती गणातील देखील आता सदस्य जे आहेत ते देखील यामध्ये येणार आहेत. सध्या जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक राजकीय नेत्यांची मोठी प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागल्याची पाहायला मिळते. खास करून छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड असेल, पैठण असेल या भागामध्ये सर्वाधिक चुरशीची लढती जी आहे ते आपल्याला झाल्याच्या पाहायला मिळालं होतं. त्यामुळे थोड्या वेळामध्ये आता या भागातील देखील निकाल जो आहे तो हाती येणार आहे. तब्बल 1 वाजेपर्यंत संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळतं का, महायुतीला बहुमत मिळतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण महायुती जी आहे ती स्वतंत्रपणे तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी छत्रपती संभाजीमध्ये त्यांचं सूत जुळल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यांनी एकत्रपणे ही निवडणूक लढवली आली आहे. कारण महानगरपालिकेच्या वेळी महाविकास आघाडीला मोठा फटका या ठिकाणी बसला होता. त्यामुळे महायुती जी आहे या वेगवेगळ्या पद्धतीने लढून देखील त्यांना बहुमत जे आहे ते मिळालं होतं. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये देखील महायुती जी आहे ते वेगवेगळ््या स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणामध्ये दिलेले. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती उमेदवार निवडून येतात, कोणत्या पक्षाने किती ताकद लावली हे पाहणं महत्त्वाचं असणार. कारण थोड्याच वेळामध्ये हा निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे आणि थोड्याच वेळात या मतदान प्रक्रियेला जी आहे ती देखील सुरुवात होणार आहे. अनेक भागांमध्ये जर पाहिलं गेलं तर मागच्या निवडणुकीच्या वेळी किंवा मतमोजणीच्या वेळी मोठा राडा झाल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्याचमुळे पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा जो आहे तो जिल्हाभर लावण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी मोठं बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांचं देखील देखरेख करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ड्रोनने देखील या ठिकाणी निगराणी जी आहे ती केली जाणार आहे. कल्याणी, नक्कीच विजय. त्यामुळे संभाजीनगरमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, महाविकास आघाडी की महायुती, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण जाऊया थेट पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहेत. रोहन, खरं तर पुण्यामध्ये यंदा थोडंसं भावनिक वातावरण पाहायला मिळालं होतं. अजितदादा यांचं निधन झालं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये नेमके राष्ट्रवादी सरस ठरते असं चित्र पाहायला मिळतंय का? काय दृश्य? बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मग यामध्ये शरद पवार असतील